राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंनी महाविकास आघाडीतल्या मित्रपक्षांबाबत केलेलं विधान सध्या चर्चेत आहे। विधानसभेनंतर काँग्रेसची पाठ मोडली आहे आणि शिवसेना झोपेतून बाहेर आली नाही म्हणत त्यांनी या दोन्ही पक्षांवर निशाणा साधलाय। पण कोल्हेंची ही भाषा काँग्रेस आणि शिवसेना दोघांनाही रुचलेली नाही। अमोलरावांनी आपल्या पक्षाकडे थोडं अधिक लक्ष द्यावं। त्यांच्या पक्षाची काय स्थिती त्यांनी सगळ्यात आधी बघितली पाहिजे। महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आहेत त्यांच्याच मित्रपक्षातल्या अमोल कोल्हेंनी केलेल्या एका विधानाबद्दल। राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अमोल कोल्हेंनी केलेलं वक्तव्य महाविकास आघाडीत मिठाचा खडा तर टाकणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित झालाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची एक महत्त्वाची बैठक नुकतीच मुंबईत पार पडली आणि याच बैठकीत अमोल कोल्हेंनी आपल्याच मित्रपक्षांना कानपिचक्या दिल्याचं पाहायला मिळालं। विधानसभेतल्या पराभवानंतर काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही। ठाकरेंची शिवसेना अजून झोपेतून जागी झालेली नाही। मित्रपक्षांच्या अशा वागण्यामुळे विरोधी पक्ष म्हणून वाढण्यास शरद पवारांच्या राष्ट्रवादीला स्कोप आहे। पराभव आधी मनात होतो आणि मग रणांगणात। मरगळ झटका आणि कामाला लागा। तुमच्याकडे लढणारे शरद पवार आहेत। बचेंगे तो और भी लढेंगे हे लक्षात ठेवा, असं म्हणत अमोल कोल्हेंनी स्वपक्षातल्या कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देतानाच मित्रपक्षांना शाल जोडीतनं लगावले होते। पण अमोल कोल्हेंचं हेच विधान मित्रपक्षातल्या ना काँग्रेसला रुचलं ना शिवसेनेला। तीनही पक्ष आहेत, आपल्या पद्धतीनं काम करतायत। कोल्हेंचं म्हणणं एवढंच सांगतो की अमोलरावांनी आपल्या पक्षाकडे थोडं अधिक लक्ष द्यावं आणि आम्हाला सल्ला जरा थोडा कमी द्यावा। महाराष्ट्रामध्ये बचेंगे तो और भी लढेंगे ही भूमिका कायम शिवसेनेने घेतलेली आहे। याचा अर्थ असा नाही की आम्ही राहिलेलो नाही, आम्ही जमिनीवरच आहोत। बचेंगे वगैरे काही नाही, लढणाऱ्यांचा आमचा पक्ष आहे। आम्ही कधी झुकलो नाही, वाकलो नाही, तुटलो नाही आणि विकलो गेलो नाही। अमोल कोल्हे मोठे नेते आहेत, विचारवंत आहे, त्यांच्याशी मी काय बोलणार। त्यांच्या पक्षाची काय स्थिती त्यांनी सगळ्यात आधी बघितली पाहिजे। महाविकास आघाडीतल्या सुंदोपसुंदीवर सत्ताधाऱ्यांनाही टीकेची आयती संधी मिळाली। शिंदेंच्या शिवसेनेनं अमोल कोल्हेंच्या विधानावरनं ठाकरेंच्या सेनेला जोरदार टोला हाणलाय। उभाठाचं महत्त्व आता संपल्याचं म्हणत त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत सुद्धा एक मोठा गौप्यस्फोट केला। महाविकास आघाडी टिकणारच नाही। तुम्ही पाहिलं या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये सर्वांनी एकमेकाच्या विरोधात काम केलं, एकमेकाला पाडण्याचं काम केलं आणि आताही त्यांना एकमेकाबरोबर राहण्याची त्यांची मनापासून इच्छा नाही। म्हणून सर्वप्रथम उभाटाने सांगितलं की आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढणार आहोत आणि शरद पवार सुद्धा त्यांच्याबरोबर जायला इच्छुक नाही। म्हणून आलबेल वगैरे काही नाही आहे। ते त्यांचं आता कोण कुणाबरोबर जाईल हे तुम्हाला एक महिनाभरात दिसेल। राज्यातल्या पालिकेच्या निवडणुका अगदी तोंडावर आहेत। अगदी तेव्हाच महाविकास आघाडीतल्या कुरबुरी सुद्धा समोर येतात। एकीकडे दोनही राष्ट्रवादीच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आहेत, तर दुसरीकडे ठाकरे आणि भाजपची सलगी भुया उंचावणारी ठरते। त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना पालिका निवडणुकीत आघाडी म्हणून सामोरं जाणार की तिघांचे मार्ग वेगळे असणार हे पाहावं लागेल। आणि त्यासाठीच तर एकमेकांची उणीधुणी काढून भविष्यातल्या फुटीसाठी वातावरण तर निर्माण केलं जात नाहीये ना, अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरते आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।